आले उशिरा 3-3:30 वाजता आणि 12 वाजता हा आताच काय आता मध्ये येऊ नका कोणी हे काढा नाही एक मिनिट ऑफिसला सांगून द्या चाल दादा एक मिनिट तुम्हाला चालू करायचं हवा सोडा ना हा पीसी सुरू होती बरं का हलू नका हलू नका ऑलरेडी हलते रे रोल आहे का बैठकीमध्ये चर्चेमध्ये तुम्ही जी चर्चा केली त्यामध्ये काय नेमकं निर्णय घेतला? राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल कमी आहे कारण वेळ कमी मिळाल्या गावागावात जायला समाजाला त्याच्यामुळं ही मोठी लढाई आणि ही समाज हरू देणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलेलो परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडलाय गावागावापर्यंत पोहोचायला आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य मराठा समाजात ते न गेल्यामुळे कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे त्यामुळे आपण जर आता याच्यात आशेत उमेदवारी दिली अपक्ष तर मायबाप मानतो त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकत या भूमिकेवरती मी त्यामुळं एकूण एकच होतंय उमेदवार दिला तरी पडणारच आहेत ती आणि नाही दिला तरी तेच होतं मराठ्यांना जर राग आणि रोष व्यक्त करायचाच न दिल्याबद्दल तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहींचं होतं असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असेल तर पाडून टाका त्याच्यात विजय हे बघा निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते एखाद्या जातीत ताकद नसते त्याच्यात पाडण्याची ताकद असते म्हणून त्यांना घेतात एखादे छोटे छोटे समुदाय आहेत जाती आहेत त्या कधीच निवडून नाही शकत पण त्यांच्यात अशी शक्ती असते की पाडू शकते ते निर्णायक मतदान असते तसं मराठा पाडू शकतो रपारप यांना त्याच्यात काही गुन्हे होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी 6 महिने वेळ त्याला काय हेच काय अंतिम लढाई थोडीच
ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही नाही. पुढे मराठ्यांचेच पोर राज्यकर्ते बनतील, मराठ्यांचेच पोर सत्तेवर बसतील, देणारे मराठी बनतील, 12 बलुतेदारांचे देणारे बनतील, सगळ्या जाती धर्माचे पोर देणारे बनतील, मागणाऱ्याऐवजी डायरेक्ट देणारे बनतील. त्याला नाही लाजे. मग पुढची लढाई आणखी ताकदीनं होईल. परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं, गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं, उगाच स्वार्थासाठी हट्टापायी जातीचं वाटोळं करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेलं ही योग्य भूमिका आहे. म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे. एकतर काही मनमानी केल्यासारखं केलेलं आहे, त्याच्या पायापुरतच बघितलं, तेवढेच लोक बोलविले, तेच दाखविले समाजापर्यंत. म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्यात करोडो मराठा समाज तिथं जायला पाहिजे, तिथपर्यंत. हे तिथं नाही पोहोचते. काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे. हो, ते सुद्धा आठवणी सांगतो. काही घराघरातून जाऊन डाटा आणले, घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेलेत लोक, इतकं इमानदारीने केले. पण काही आणखी त्याच्याच तोऱ्यात वागलेला आहे. त्याच्या सोयीनुसार उमेदवार, त्याच्या सोयीनुसार आमका, त्याच्या सोयीनुसार तमक. हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात आली, आमच्यातले दुसऱ्याच तुमतून वाजवणारे बरेच उघडे पडले. आम्हाला आता पुन्हा एक गाव खेड्यात जाऊन होतकुरू पुरत यात उतरवणं गरजेचं, आणि ते यामधल्या काळात आम्ही करणार आहे. पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे. नसतं हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात घुसायचं, आरक्षण मागायचं. आणि या 4-6 दिवसात तसं झालंय. मायबाप मराठा मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला, हे राजकारणाचं हे 5-6 दिवस सुरू झालं तर आरक्षण मागं पडले. आणि आपलं मेन आरक्षण आहे. इतकं येड मराठ्यांच्या इथून पुढे रक्ता फक्त आरक्षण आणि पोरं मोठे झाले पाहिजे, हे येत पाहिजे. राजकारण मराठ्यांच्या रक्तात अजिबात पाहिजे. आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार. त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले. आणि आम्ही सांगताना काय सांगितलंय, कोणालाही करा असं सांगितलं नाही. अमुकलाच करा, तमुकला करा. मराठा समाजाला जिथं वाटेल की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे, हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे, आमच्या ज्या 6-7 मागण्या त्यासाठी प्रयत्न करणारे, त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं. आणि कार्यक्रम मात्र 100% लावायचा, म्हणजे लावायचा. कधीच न पाडणारा पाडलाच पाहिजे. राजकारणाच्या नादात आरक्षण लोक विसरतील, का वाटतं? रक्तात मराठ्यांच्या काय डाटा किती आणलाय, डाटा किती आणलाय, डाटा गावागावातून डाटा किती आणलाय, डाटा गावागावातून किती आणलाय, डाटा किती आणलाय, डाटा किती, कुठे आहे मावळचं काढा रे मावळचं. मी बघितलंय मावळचं. साबळे पाटलान दिलाय, 12च पानाचा आहे. गब्बासा सुरू आहे, 12च पानाचा आहे. साहेब मी शब्द वाचलाय, शब्द. तुमच्या 12 पानावर 25 उमेदवार उभा करायचे काय, माया मराठीत वाटोळ करायचं काय, माया मराठीत वाटोळ करायचं. फक्त त्या साबळे पाटलांनी मेहनत घेतली. तुमचा डाटा कुठे 46 गावात गेलेले. असं नाही, जात लय दिवसांनी एकत्र आली, माती मोल करायची का जात. माझा प्रश्न हा होता, तुमच्या मनात भीती का वाटते राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा तीव्रता विसरतील, हे तुम्हाला भीती का वाटते? नाही काय माणसाचे भाप म्हणून त्याला गावरान भाषेत भाप असतील. नाही आता मी खासदार होणार, मी आमदार होणार, मी सरपंच होणार. एक ते भया आणि येड असतं राजकारणात. त्याच्यात आपल्याला काय करायचं, ज्याने आपल्याला अन्याय केलाय, जे आपली जिरवायला निघालाय त्याची आपल्याला जिरवायची. तुमच्या कामात तुमचीच जिरायची ना. काय म्हणतो ते, तुमचीच आमचीच जिरवायची का? असं नाही ना. कुठं 10-12 पानावर असे 25-25 उमेदवार उभा करायचे म्हणल्यावर माया मराठीत वाटोळ करतो का? 1.5 लोक नाहीत, जातीसाठी काम करणारे दुसरेच आहेत. मनमानीनं द्यायला लागला.
25 उमेदवार उभा करायचे. डाटा आहे का 25 उमेदवाराचा? काय बोलतो हे तर कळायला पाहिजे ना. डाटा घेऊ सगळा म्हणतो मी पुरा. 25 उमेदवार डाटा आहे का? राजकीय ज्ञान तर पाहिजे ना. दुसऱ्याच्या कोणत्या खात्यावरून काही बोलतो का? ही 25 उमेदवाराचा ही पुरा डाटा नाही म्हणतो मी, पुरा. तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ, तुमचं लोकसभेत नाव यावं या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटवं करत नाही. हे पोर उगत रात्रंदिवस काम नाही करत ते. डोंगर दऱ्यावरी रायगडापासून त्या टोकापर्यंत लढते. असं जाती हराव म्हणून नाही, मी माझी जात हरवू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे. बाकीचा निर्णय समाजाचा. तुम्ही 25 उभा करा नाही 1,500 करा. पाटील तुम्ही असं देखील म्हटलंय की बॉन्ड लिहून घ्या, जो सगळे सोयरेंच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा. मग आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही? हमेशा कुणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही? आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे. पहिले होतं का असं धरायला कुणी? आमच्यामुळे केलाय आलाय तू म्हणून नुसतं शिक्कच मारायचं काम होतं. फुकट मतदान आमचं. श्रीमंत पोरं कसे होणार? आमच्या पोरांचं वाटवावर गचोर घालायला आहे का कुणी? आता मराठ्याला म्हणाल तरी म्हणा तुम्हाला आता बोलतात चाल सुरू कर उद्यापासून. तुला मत केलेलं आहे आम्ही. मग तो कोणी असं म्हणतो मी तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलेलं नाही. ही निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा, कुणीही द्यावा आणि कुणीही करावं. फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा. तुमचं कुणबी आणि मराठा एकच ही कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा, सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने बोलणार. या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही, बिलकुल म्हणजे तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही. निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या दौरे करणार आहात. या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक न लढण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून नाही उघडत आल्या दिवशी मी माझ्या जातीची राख रांगोळी नाही करू शकत. तुम्ही जर गावागावापर्यंत पोहोचलेच नाही आणि त्यांना जर मतच पडले नाही तर उभ्या जातीचं वाटोळं होईल आणि ते मी उभ्या वेळेला कळत नाही. समाजाला ज्याचं वाटोळं करायचंय ते बिनधास्त करू शकतात. फिरली त्यांच्या हातात, मतदान त्यांच्या हातात आहे. तुमचं लेकरांचं वाटोळं करण्याचं तुम्ही काय वाटोळं करा, पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचलोच नाही तिथं उमेदवार द्यायची. आणि त्या पोरांना जर कमी मतदान पडले तर म्हणते बघा ही ताकद यायची, बघा हे मराठीच्या. कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयारीने उतरायला तरच माणूस जिंकतो, नाही तर जिंकत नाही. राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजकारणाचा वेगळा. आचारसंहितेनंतर कुठे सभा घेणार आणि कशी असणार? विधानसभेच्या दृष्टिकोनातून मग तुम्ही समाजाला सुद्धा सांगितले विधानसभेच्या तयारीला लागा. तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी केडर बेस तयार करणार आहात. म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आहे. आता वेळ कमी म्हणलेत ना काही याच्यामध्ये डाट्यामध्ये. मग आता 6 महिन्याची वेळ झाली आणि सगळे स्वारीची अंमलबजावणी दिलीच नाही. मी काय बोलतो ते पण डाटावर. राजकारण माझा मार्ग नाही, पिंड नाही. मी कधीच राजकारणात जाणार, कधीच कधीच नाही जाणार. पण जर हे देणार असले तर जसं मला आता मार्गदर्शन मागितलं होतं तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हाणून पाडणार म्हणजे पाडणार. आता 6 महिन्याचा वेळ नाही दिलं लागा तयारी, जाऊन द्या घरी. तुमचे पोरं जाऊ दे तिथं देणार आहे. साधा आणि सोपा विषय. आता बदला घ्या, अन्यायाचा बदला घ्या. आपल्या आईवरती वय त्याचा बदला घ्या. लोकांनी केसेस झाल्या, तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदला घ्या. कायद्यानं बदला घ्या. तुम्ही म्हणाले की ज्या लोकांनी घात केला त्यांचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा. तेच लोक जर टाइम बॉन्ड घेऊन जर आले तर समाज ठरवणार आहे. माझ्याकडे थोडी जाणार आहे. माझ्याकडे आलं माझ्याकडे चप्पाच्याकडे असतो. ते समाज ठरवणार आहे. काय मागच्याही समाजानं ठरवलं होतं. समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या. मग आपण त्या करायला गेलो, परंतु जे व्हायला पाहिजे होतं 6-7 दिवसात ते झालं नाही. आणि ही तपस्याला सगळ्यांना मान्य, कारण ही सोपी गोष्ट नाहीये. याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला मीच हारी नाही. मग जर मला काही वेगळं वाटलं असतं, ही पुरा डाटा पक्का आहे, तरी समाजाला दुसरं सांगतो मी यांना सांगितलं तू यालाच मतदान कर, त्याला करू नको, त्याला कर, हे सांगितलं. समाजाला ज्याला करायचं त्याला करा. माझा कुठंच फोन जाणार नाही. आणि या निवडणुकीच्या काळात कुणी दाखवून द्यायचा मला मी अमक्याला करण तमक्याला कर नको म्हणलोय. समाजाने
एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस आहे. मी सामान्य, मी साधा माणूस आहे. मी काय मुलं हे सोपं नाही. त्याच्यामुळे राजकारणात मार्ग नाही आणि त्याच्यात जेवण मिळत असं काही नाही. पण त्यांची जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून जर आता वेळ काही पडतो तर पुढे करा, पुढे जाऊ द्या. यांना बिगर कामाची होऊ शकते ती 100% होऊ शकते. आतापासून कामाला लागा. आता तुम्ही उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं की आता निवडणुकीतून तुम्ही माघार घेतली तर त्यांच्यासाठी फायद्याचं, नेमकं काय फायद्याचं? त्यांना कोणतं शान आहे? आमच्या वाड्याला कोणीच नीट नाही आलं. सगळे आमच्या पोराच्या मुळापासून आमच्या वाटोळच करणारे पुढे. पण आता नाविलाज म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे, झटका दाखवणं गरजेचं आहे. मराठी 100% दाखवले द्यापर्यंत तुम्ही नुसतं माझ्या बघा. उलट त्यांना ह्यो लोड जास्त आहे आता त्यापेक्षा. हे नेमकं कोणाला पाहिजे ह्यो लोड सगळ्यात जास्त आहे त्यांना. पहिल्यांदा तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता. उमेदवार दिला हे आमचा उमेदवार आहे, बाकीचं फोडायचं बघा म्हणले असतं आपण. आता सगळ्यात जास्त लोड त्यांना नेमकं कोणता मराठी पाहिजे राहतो. माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं. हे नेमकं आता कोणता पाहिजे याचं मिळणार आहे. उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळीत नसतात. आज त्यांना उलट फुल लोड आहे. आता मोकळे राहिले ना मराठी, आता गुतून नाही पडली, आता मोकळे. कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता खुशाल डोकं लावणार आहे. ते प्रचारात राहतील, मराठ्यात डोकं लावणार. आता कोण पाडायचा बराबर. मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठ्याला वेळ नसतं मिळाला, मराठा प्रचारात गुतला असता. पाटील, तुम्ही अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला, त्यानंतर बरीच टीका झाली. मराठा बहुजन मतदान डिवाइड होईल आणि एका पक्षाला त्याचा फायदा होईल ही भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवारी. काही नाही, मी कोणाला मोजित नाही तसं माझं. हे बघा, माझी जात लय दिवसांनी राहिली. माझ्या लेकरांचं गोरगरिबांचं वाटोळ होता कामा नये. राजकारणाच्या नादानादात, या राजकारणाच्या नादानादात आणि राजकारणात नसून सुद्धा हे माझ्या मराठीने आरक्षण मिळून दिलं. हे त्या राजकारणावरून काही गुंतलेलं नाहीये. आणि ते टकान फकान काय ते त्यांना कोण गेले आणि ते जनता काय केले ना. मग मी भाषणात मैदानात उतरत असतो, भाषणाच्या म्हणतो उलट उलट करून टाकेल सगळं. मग कोणा टीका टीकाच संबंध नाही. आमचे लोक पोहोचू शकले नाहीत, वेळ कमी होता. हे तुम्हाला तरी मान्य आहे का राज्याचा डाटा आहे उमेदवार आहेत का? आणि याच्यावर जर उभा केले माझी जात बोलले ते सनी एकत्र आहे. तिला मातीत मिसळू म्हणजे एक बी करतो आणि मातीत बी मिसळतो. मा एका पापया दुनियात कोणी नसेल दुसरा. दादा, प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे उमेदवार जाहीर केली. पण उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटरवर तुमचाही फोटो पाठिंबा दिल्याचं जाहीर दाखवण्यात आलं होतं. नेमकं तुमचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार? त्याच वेळेस सांगितलं होतं आमच्या 30 तारखेचे मी त्यांना मानतो. हो, मी जे बोलतो तेच बोलतो, त्यांना मानतो, त्यांचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी पण. कारण ते खरं बोलते, ते आमच्या आंदोलनाच्या सुद्धा पाठीशी होते. फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना तेही मान्य. म्हणलं आमचा 30 तारखेला निर्णय होणार आहे, हो की नाही. इकडून सगळ्या गावागावातून जर रिपोर्ट आले तर मी ताकदीनं मैदानात उतरणार आहे. आणि मी ती जोडाजोडी केली. मी तुम्हाला खरं सांगतो, मी बरेचसे जुळून ठेवलेली होती. मी विकास साधा कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं मला आंदोलन हलक्यात घेतलं, राजकारणात हलकं घेऊ नका. पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं पोहोचू शकले नाही. आणि या भाषेवर जर भसकून म्हणाव द्या उमेदवार, जर उद्या फसले तर हातानं सगळा पचका होईल, सगळा पचका होईल. काय म्हणतात ना जुन्या भाषेत रडायला माणूस नाही राहत तसं होईल. आता तेच रडायला माणूस नाही राहायचा अशी तयारी आहे. नसते उलट झालं असं. हे सोपं नव्हतं. लय मोठे होते म्हणतात. मी आता ते सांगत होतो, मी लय मोठे जुळून ठेवते ते निधी सांगू का. मग लिंगायत बांधव आमच्या सोबतच आलता, अर्ध धनगर बांधव आलता. आंबेडकर साहेब तर फुल होते.
मुस्लिम बांधव दमच खात नव्हते, मौलाना सुद्धा येणार होते, पण खोटं बोलून मी त्यांची फसवणूक नव्हतो करू शकत. मी म्हणलं जेव्हा तिचा निर्णय तेव्हा आपण एकत्र बसू, बरोबर करू, आपण कमी पडायची गरज नाही होती. पण काय काय ठिकाणी त्यांच्याकडे दुसरीकडे युत्या झालेल्या होत्या, म्हणजे ते मी बोलतो लगेच, म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कोण युती केली असं बी नको. काही काही ठिकाणी त्यांच्या युत्या काही झालेल्या आहेत आणि त्या युत्या आम्हाला काही न पटणाऱ्या होत्या. मग हे जे 5-6 समुदायाची मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो, त्या युत्या माझ्या मराठा समाजाला बी पटणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे जुळ बी नसतं ते बी लवकर मग याला मध्ये जरा दीड महिन्याचा फट्टा लागून मग रुसले परत जुळले, रुसले परत जुळले, रुसले परत जुळले, असं चलत येत, असं उशी ते मग जुळून जातं पुन्हा. इथं टाइमच नव्हता बाबा, घासाघाशी करायला जुळून घ्यायला, त्यामुळे म्हणलं नकोच. काय काय फॉर्म भरायला टाइम ते म्हणून हे काय चाललं पाहिजे, ते म्हणतो मागे, ते म्हणतो तू पुढे सरक, ते म्हणतो तुला मागं घे, मग पुढे घे, कोणाचं मागं पुढे घेतो, कोणाचं टाकायचं, तुपले पडते ना आमचे पडते, सगळ्याच्या दुरावरचा उद्धार व्हायला तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं भाऊ. पाटील राजकारण नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता. डाव शिकले म्हणजे शिकले मला ते शिकले मला कसं फशीत असते, कसा माणसं फोडीती, काय करते. अरे ते लिंगर बांधवाचे नंबर 4चे जाते राज्यावर, मला माहित त्यांची त्या भाऊनी सांगितलं म्हणून मला कळालं 4 नंबरची जाती एवढी भजी ती पुढच्या बायकोला एक लावून यांचा भोगाच पुन्हा देणाऱ्याची सत्ता. धन्यवाद. जय श्री संतोष हा ते आता हे आता याच्यात नाहीयेत, आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठीच, परंतु आता ती जून महिन्यात आम्ही घेतो. त्याची तारीख ती सांगतो आम्ही. जून महिन्यात 901 करोडची मराठ्यांची सभा होऊन पुढची तयारी सुरू. हा, कारण तिथं सगळी जागा आहे, व्यवस्थित प्लॅनिंग आहे, पाण्याची लाइटिंगची व्यवस्था आहे, गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे, सगळं काय तिथं बेस्ट आहे सगळं काय. हा, पाऊस पडला बी तरी त्या डोंगरावर पाणी खाली येतं, त्याच्यामुळे गुडघे इतकाला जरी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते. त्यामुळे अडचण नाही, तिथं पूर्ण उतारतंय आणि 2-3 हजार एकरी पायथ्याला बी गाव सगळे पार्किंगची व्यवस्था, लाइटिंगची व्यवस्था करायला. कारण ते जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने बरोबर, पण ह्या सभेचा अनुभव आहे आम्हाला घ्या म्हणून तिच्यात फुल तयारी होणार आहे. माणूस जर एकदा निघाला 15 किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे. 100 मीटरवर फोकस टाकणार, 100 मीटरवर पाण्याची टाकी, 100 मीटरवर जेवायचा स्टॉल, 100 मीटरवर तिथं दवाखाना आहे. 3 गोष्टी संगत राहणार तिथं. टँकरच्या इकडून दवाखाना, टँकरच्या इकडच्या बाजून जेवायला, मध्ये पाणी, प्रत्येक जागा मध्ये 500 काय म्हणते त्याला खाटाचं, 500 खाटाचं आयसीयूचं रुग्णालय बांधणार आहे. म्हणजे तात्पुरतं कोणाला इथून संभाजीनगर पुण्यात सुद्धा यायची गरज नाही. जर तिथं काही आजारी पडला एखादा पेशंट जागेवर तिथंच त्याला सुविधा करून देणार. मागचा या 14 तारखेच्या सभेचा अनुभव तिथे येणार, कारण तिथं 6 करोड मराठी येणार आहे. त्यामुळे तिथं टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार. इकडचा अनुभव तिथं सगळी एक रस्ता कायमचा मोकळा राहणार आहे तिथे, कारण त्याला 4ही बाजूनं त्या गावाला रस्ते, 4ही बाजून रस्ते असल्यामुळे गाड्या सगळ्या बाहेर निघणार आहेत, तर सगळ्या आत पण येणार. तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही, कारण त्यांनी स्वतः जाऊन सुद्धा बघितलं. त्याचे 4ही कोपरे सुविधेसारखे आणि खालच्या पायथ्याला गाव सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला, हजारो हेक्टर एकर पार्किंगला 4ही बाजून. त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत. तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून काम करायला रेडी. पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही तिथे, कारण तिथं पार्किंगला सगळे राहणं मोकळे जिल्हा असल्यामुळे. म्हणजे द्राक्षे खाल्ले, कुठे मोसंबी खाल्ल्या, ती भरून ते कुठाने तिथं काय कुठाने ते काय गोटे खातो का, तिथं दगडच येतोस ते का खातो, तिथं गवत सुद्धा नाही, तिथं खातो काय तिथे. इथं टेन्शनच येतं बैठक ठेवायची म्हणून. मोसंबी खाली, एका मोसंबी खाली 15 माणसं बसते, ते बसल्या हळूच तोडी दे, त्यांना काय माहिती तिकडे आमची काय भजी देऊन. तर ते आमचे मायबाप आहेत, आम्ही बघून घेऊ. समजा एक सांगण्यात उद्देश, तिकडे काय तसं टेन्शन नाही. तिकडं म्हणला बी एखादा बोर मिळत आहे काहीतरी, बोर कळत नाही तिकडे, दिसत नाही. मोकळ्या कवर घेऊ शकतं, रातभर घेतलं सगळं रांग हजारो लाईटिंग टाकणार आहे. बहुतेक तर त्यांना आता सूचना बी केली उद्या बी, तरी ते मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहे.
कारण ते 900 एकर एका बाजूला आहे तिथे पीक आणि 1000-2000 एकर ही बाजूला पार्किंगला आहे आणि खाली हजारो हेक्टर जमीन पार्किंगला आहे. तिथं एवढा मोठा तलाव आहे की त्या तलावात ते विहिरीचं पाणी त्याचं फक्त पाणी हे मग बाकी काहीच नाही. फक्त सगळे आता इथं जे झालं ते तिथे होऊन देणार नाही. आम्ही 2-2 दिवसाचे आता कारण मुक्कामी लोक येते ते आम्हाला आता माहित आहे. पहिले माहित नव्हतं आंतरवाईला मुक्कामी लोक आले पहिले माहित नव्हतं. तिला आता 2 दिवसाची यात्रा टाकून आपलं खायला आणायचं कुठे पण खायला. लाईटची कमी नाही तुम्हाला पाण्याची कमी नाही दवाखाने सुद्धा कमी कसलीच कमी तिथं राहणार नाही. सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो जितकी नातलागाने काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस होणार आहे. कारण ही सभेचा अनुभव आहे. या 2 कोटी सभेचा आपल्याला अनुभव आहे. इथं 6 कोटी मराठा एकत्र आला आहे. कारण आता यांची आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणत आम्ही त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच लागले. कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे हे महिना एप्रिलच येतात. ध्यानात राहिलं कल्लं कार्यक्रम हे राजकारणाचा वा ध्यानात नाही राहिला माझ्या आणखी ध्यानात नाही राहिले कुठे झालं मी कधी झालं हे कार्यक्रम एप्रिल मे 2 महिने तयारीला आम्हाला फुल तयारी होती 2 महिने. मान्य नाही झालं तर सभा होणार का सभा होणार मागणी मान्य झाली तरी सभा होणार नाही झाली तरी होणार. तुम्ही निर्णय केल्यावर तर यांची पुढचा कार्य बाहेर काढणार सगळ्या कामाला लावतो. पण मी राजकारणात येणार नाही. मायबाप मराठ्यांनो राज्यकर्ते बना देणारे बना मागणारे बनण्यापेक्षा मोठे व्हा आणि गोरगरीब जनतेला मोठे करा. धन्यवाद. चाल जय शिव. मला भूक लागली जेवलो तुम्ही सगळं गौरव आपले